इतक्या आपुलकीनं आम्हाला विश्वासात घेतलं, तुमची सगळी सुखदुःख आम्हाला सांगितली. आता इतका विश्वास आमच्यावर टाकल्यावर आम्ही एवढंही करू नये का तुमच्यासाठी? तुम्ही हा असा घोळ घालावा यासाठी नाही बोलले. मनाचा कुठेतरी कोरमाला कुठेतरी मन मोकळं करावं असं वाटलं. शिवाय तुम्ही चढून भंडावलं होतं, त्यामुळे सांगू नये ते सांगून गेलो एवढंच. हे सांगितलंच ना, म्हणजे खरं काय आहे ते आता मला कळलंय ना. मग आम्हाला काय करायचं आम्ही करू. तुम्ही अशी मध्ये मध्ये किरकिर करू नका. हो वेळ केवढी आणीबाणीची आहे. 12% मागणी घातली पाहिजे ना. तुम्हाला सांगितलं ना. अहो धमीने स्वतःच्या कानानं ऐकलं. हे ऐकलं म्हणजे काय? ऐकलंच मी तिथेच होते आंब्याच्या झाडावर. घ्या आय विटनेस. अहो ऐकलत का? इकडे पहा ना कडे. कशी दिसते पातळा? नव्या नवऱ्यासारखी नाही का वाटत? अगं तुला किती वेळा सांगितलं हे असलं बोलत जाऊ नकोस माझ्याशी म्हणून. असं काय करता? आपलं लग्न नाही ठरलं आता. लग्न ठरलेलं नाहीये. लग्न ठरल्याचं नाटक करायचंय आणि तेही आजच्या प्लॅन पुरतच. अहो पण माझे बाबा खरंच भेटणार तुमच्या वडिलांना. ते भेटतील ग पण आतापासून बंकस नको सांगून ठेवतोय. ठीक मग आता 12% सर येऊ दे. त्यांच्या समोर जर बंड्यात बोलले की नाही बघ. ये मठ्ठ. अगं त्या 12% समोर नाटक करायचंय लग्न ठरल्याचं. त्याच्याच पार्टीचं निमित्त सांगून त्यांना बोलावलं नाही ते. एक दिवस जीप घेऊन खेचून दिवस समजे. घे ना घे. आजच घे ना खेच. आलाय मोठा जीप खेचणारा. मूर्ती. ओ काका असेच काय बसलाय. जरा कपडे करा. हे काय वाईट आहे? अहो आमच्या साखरपुड्याची पार्टी आहे. हो फंक्शनचं नाटक कसं एकदम करेक्ट वाटलं पाहिजे. नको आहेत ते चांगले. अहो काय बंड्या सर येत आहे. सूर्य हे धमे रेडी. अय्या काय झालं तुम्ही आता? अगं असं बावडासारखं करू नकोस. इकडे ये. इथे बघ हा बुकेट आहे त्यांच्या हातात. मी हार घालतो. ते आले की जोडीनं पाया पडायचं त्यांच्या. हा ओ काका असे बसलात काय? रिसीव्ह करा सरांना. हो या पटकन या. जमीन बदला करमत आहे. सर या वेलकम. धन्यवाद. नमस्कार करतो सर. हो सर वेलकम वेलकम. अरे कशाला वेलकम सर. अरे कशाला पाया पडतो सर. वा 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 सुखी वा. साखरपुडा झालाच आहे. आता ह्याचा भागही लवकर देऊन टाका. आज खुशीत दिसताय सर. खुशीत असणारच. हे तुमचं हे झालं, ह्याच्यातून हे झालं, वाईटातून चांगलं. आता असं वाटतं सगळ्यांचं हे व्हावं. मी ह्याच्या पुढीच राहू नये. बसा ना बसा. कशाला बसा. साजणारे बसा. आधी ही मुलं मला फार ही वाटायची. उघड ईर्ष्याल आणि मवाली वाटायची. पण आता माझं हे बदललंय. मी कधी कधी वाह्यातपणा करतात, पण तशी ह्याच्यानं ही आहे सरळ आहे. बेजबाबदारपणासारखं करतात, पण जबाबदारी अंगावर पडली की नारदाच्या हिच्यासारखी सरळ होतात. आता हात पाहणं. हा बंडू आणि ही काय नाव हिचं? दमयंती. त्या दिवशी केवढा हा केला त्यांनी. पण आता लग्नाच्या ह्याच्यात पडल्याबरोबर पहा कसे अगदी ह्याच्यावर आले. अहो जोडीनं पाया पडले माझ्या. म्हणजे देअर इज सम गुडनेस इन एव्हरी मॅन. प्रत्येक माणसाच्या ह्याच्यात एक हा असतोच. सर उशिरा का होईना तुमच्या हे लक्षात आलं हे फार बरं झालं. अरे कशाला हे कशाला? मला नाही चालायचं. का सर आज उपवास आहे का सर तुमचा? नाही उपास नाही. त्याचं काय आहे, मला एका ह्यानं सांगितलंय की 7 दिवस नुसत्या लिंबाच्या ह्याच्यावर राहा, म्हणजे 7 वर्षाने तरुण झाल्यासारखं वाटेल. म्हणून फक्त लिंबाच्या सरबतावर आहे मी. हो लिंब
लिंबाचं सरबत आहे सर, खास तुमच्यासाठी केलंय. अरे वा. अहो तुम्ही चहा पीत नाही, आम्हाला चांगलं माहिती आहे. वा 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 वा, छान. तुमच्यासाठीच आहे सगळं. अरे तुम्ही का उभे, तुम्ही करा सुरुवात. नाही तर असं करा, पहिला तुम्हीच एकमेकांना भरवा. काय करते? अगदी बरोबर. अहो लग्नात घास भरवावंच लागेल, ती तालीम इथपासूनच. लग्न लग्न म्हणजे मोठी मजा आहे, मजा आहे. वा वा वा, तुझं विणं मजला करत होत नाही. ऐसे ऐसे भरवा हा. आता तुमचा एवढा आग्रह आहे तर मग ईश्य. मराठी भाषेत एवढा सुंदर शब्द नाही. ईश्य. वा 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 वा. हा हा. या सरबताची कुमारी काही औरच आहे. साध्या लिंबाच नाहीये सर, इडलिंबाच आहे. हो, इडलिंबू आणि किडलिंबू असे दोन प्रकार असतात सर लिंबाचे. त्यातलं इडलिंबू बेस्ट. अहो इथे वडील डेप्युटी कलेक्टर आहेत ना, वानवळा म्हणून लोक पाठवतात असं काही त्यातलाच वानवळा. वानवळा कसला? उतारा आहे. उतारा तर म्हणजे आपलं ते किडलिंबू आहे सर. ईश्य, उगीच काहीतरीच काय बोलता. पुन्हा ईश्य, पुन्हा ईश्य. वा वा वा. तुझं विण मजला गरम नाही रे, धावणारे जाजणारे. तुझा विण मजला सर मला वाटतं आपण आता तुमच्या रूमवर जाऊया. हा. आपण तुमच्या रूमवर जाऊया. हो हो हो, येस येस. अरे छत्ते, तुम्ही दोन दोन दिसताय मला. माझा हा कुठे आहे? हा काय सर तुमचा हा? अरे आता चार चार दिसताय. सर ठरलंय मी तुम्हाला धरलंय. छत्री घ्या. I am flying in the air, flying in the air. सर आता छत्री कशाला उघडली? पॅराशूट. पंडेबाई, पार्वती, पारू. पहिलं चुंबन म्हणजे केवढं रे, केवढा, केवढी. झोपू दे त्याला इथे. झोपू दे काय, प्लॅन बी सुरू सुद्धा झालाय. तर 72 केसरीचं असून कसं चालेल? पण त्या प्लॅन प्रमाणे सगळं काही होतं का? काहीतरी अनपेक्षित अडचणी येतातच. त्यातलीच ही एक अडचण समजा. आता राहू दे पडून त्याला इथे. अहो इथेच पडू दे काय, आता मॅडम येणार. कुंड्या बोलवायला गेलाय सुद्धा त्यांना. मॅडम येणार नाही. येणार नाहीत कशा? मी कुंड्याला आधी चांगलं पडवून पाठवलंय. तो अगदी डोळ्यात पाणी आणून सांगणार आहे, तुम्ही अगदी भयंकर सिरियस आहात, अगदी बेशुद्ध. म्हणजे आपलं ते हार्ट अटॅक सारखं काहीतरी झालंय. पण त्या मॅडम येणार नाही. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती नाही. हे पहा, तुमच्याबद्दल त्यांच्या मनात थोडं जरी काही हे वाटत असेल ना, तर त्या यायलाच पाहिजेत. मी बेट मारून सांगतो. आणि समजा नाही झाल्या तर असं समजू की त्या तुमच्या प्रेमाला नालायक आहेत. एकदम कुटाशीच गुळ देऊन टाकायला नाही. जस्ट फॉरगेट हर. काय बंड्या, बाई 10 मिनिटात येते म्हणाल्या.
पाहिलं काका? चला चला एक गुंजा हे सगळं आवरायला घे. चल पटकन हे ग्लास वगैरे सगळं उचल. चल चल चल. अरे मेल्यानं टेबल उचला. हे सगळं पार्टी सामान सगळं तिकडे जाऊ दे. आजारी माणसाची खुली वाटली पाहिजे एकदम. चला 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 सगळं आवरायला घ्या पटकन. आईला या बारटकीचं काय करायचं आता? आयडिया त्याला कॉट खालीच घालू. चला चला उद्या सावकाशा याचा जो पाडशील हो काका गल्लीच्या कॉटवर पडा. बेशुद्ध पडा. एक कुंद्या झालं तुझं सगळं. अरे बघ बाई आल्या की पॅरेल जाऊन सिग्नल दे. जा तुम्ही त्यांच्या अंगावर पांघरून घाल. चल पटकन पटकन. काका अहो असे मुर्द्याचे पडून काय नाही. चांगले जोरात. बाईंचं नाव काय तोंडातून? ओके ओके. तुम्ही आजारी आहात ना मरताना रामाचं नाव घेतात तसं घ्या. बाई आल्या. चांगले बोलत होते हो. 15 मिनिटापूर्वी छातीत क आल्यासारखं झालं आणि ते बेशुद्ध पडलेत. ते शुद्धीवर आलेच नाहीत अजून. ताबडतोब बोलावलं. येतीलच इतक्यात. अरे बालटकी सर ना ते काय आणि प्रिन्सिपल पुण्याला गेलेत ना मीटिंगला. मला आमच्या माता पारू लागलं विसरून जा. पारू तू मला क्षमा केलं नाहीस. तुम्हाला मरण येणार नाही. पारू पारू पाय गाल पडले. पेशंटचे ना गाल पडले. गरम झालंय. चटका चावलं त्यांनी. नाडी नाडी हाताची नाडी सापडत नाही. पायाची नाडी फारच लूज पडले हो. बापरे डेंजरस. व्हेरी व्हेरी डेंजरस. वारले ते. सॉरी बॉय वारले होते. मी जातो आपला. काका मला सांगा ते वारलेत त्यांच्या तुम्ही कोण हो? डॉक्टर देसाई. हा यस यस आय एम डॉक्टर देसाई. LIC MIDC NTDC लंडन. कोर्स व्हॉट? ओह नो. ये मेला रे. पेशंटच्या आधी डॉक्टरच मेला.
सुखाने मरून सुद्धा देणार नाही. पोरकटपणा काही सीमा असते. असली विधुसरी कराल असं वाटलं नव्हतं मला. जरा ऐकून घेणार का? मला काही एक ऐकायची इच्छा नाही. जाते मी. बंद कसा पुन्हा दरवाजा हा. सॉरी मॅडम, काका स्टुडंट आणि तुम्ही स्टाफ, तुमच्या दोघांचा झगडा आता आमच्या विद्यार्थिनींना हाती घेतलेला आहे. तुम्हाला दोघांना आता समोरासमोर आणलेली आहे. तेव्हा तुमच्यातले काही गैरसमज असतील, काही वाद असतील, ते मिटवा आणि काय तो फायनल निर्णय घ्या. इस पार या उस पार. त्याशिवाय तुमची इथून सुटका नाही. हा एक प्रकारचा घेराव आहे असं समजा. तेव्हा आम्ही बाहेर आहोतच. तुमचं काय ते फायनल झालं की आम्हाला कळवा. काय काका? चला, आता एवढं आंतरराष्ट्रीय दडपण आल्यावर शांतता करार हा झालाच पाहिजे. महाराजांच्या हातात पोलीस देताना काहीच लाज कशी वाटली नाही तुम्हाला? माकडं नाही ती, मित्र आहेत माझे. आणि आपल्या एका मित्रांना सांगण्यात लाज कसली त्यात? एक शब्द सुद्धा बोलू नका तुम्ही. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐक. लग्नाच्या आणापाका घेऊनही त्यावेळी आपलं लग्न होऊ शकलं नाही. कारण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. तुझ्या वडिलांनी मला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न मी एका मोठ्या घरात करणार आहे. मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल म्हणून केवळ तुझं कल्याण व्हावं यासाठी मी गाव सोडून निघून गेलो. चांगलं कल्याण केलंच माझं. बऱ्याच स्वप्नांचा चक्का तुमचा झाला. दारूने कुचलेल्या भुताच्या काळाशी तारुण्याचं निर्माल्य झालं. तुझा नवरा बदफैली दारूबाज निघावा हा तुझ्या दुर्दैवाचा दोष. पण तू त्याला सांभाळू शकली नाहीस. पदरी पडलं ते पवित्र करून घेतलं नाहीस. हा दोष तुझाच नाही का? तुमचा सुखाचा झाला. तुम्ही असं बोलणार? सुखाचा झाला नाही, सुखाचा केला. आपल्या या पवित्र प्रेमाची घगई लागून दिल्याने केला. सुखाने संसार केला. 2 मुलं झाली आणि भरल्या कपाळानं सुखा समाधानानं गेली ती. झाल्यावर इथे आला. सुकलेली फुलं वेचायला नाही, सुकलेलं तारुण्य वेचायला. फार वर्षापूर्वी इच्छा होती कॉलेजचं आयुष्य जगावं, खूप शिकावं. पण त्यावेळी परिस्थिती तशी होती की पुढे काळ सुधारला. श्रीमंती आली. मुलगा कर्तबगार झाला. शरीरही कष्टानं थकलं. म्हटलं आता या व्यवहाराच्या व्यापातून मुक्त व्हावं आणि या नंदनवनात यावं. पहावं एखादी संजीवनी मिळाली तर. अर्थात दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये मला ती मिळाली असती. पण माझी संजीवनी या कॉलेजात होती ना, म्हणून इथे आलो. नेहमी वर झोपता, आज खाली. तुम्ही मी जागा आहे की ह्याच्यात म्हणजे मी मगाशी जो हा घेतला तो तुझाच. तरी म्हटलं हा घेता असं मिशा टोचल्यासारखं काय होतं. काय बोलताय? काय वाटत तुम्ही राहत नाही? सॉरी त्याचं काय डोकं जरा गरगरत आहे. मी जरा तोंडावर पाणी मारून येतो. अरे त्या बंद कसा ओपन केलं बाहेरून बंद कसा. ते तुम्ही आणि ह्या दोघी आत आणि हा बाहेरून बंद. असे व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस? सांगतो सर. तुम्ही आधी इथे येऊन बसा बघू. तुम्हाला धड उभं पण राहता येत नाही. सर, कधी एकेकाळी आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण त्यावेळी परिस्थितीच अशी होती की आमचं लग्न होऊ शकलं नाही. पण उशिरा का होईना आम्ही दोघं एकत्र आलो. पण सर, उशीर फक्त मरणानंतरच होतो. तुम्हाला ती कविता आठवते सर? तुम्हीच आम्हाला शिकवलेली. कोणीतरी 2 सुंदर फुलं फांदीवरून तोडली आणि एका फुलदाणीत आणून ठेवली. तिथे त्यांची गाठ पडली. अगदी कोमेजून जाणे आली. याला उद्देशून कवी म्हणतो, मरणाच्या दारी झाल्या ओळखीच्या गाठी भेटी. मरणाच्या दारी झाल्या ओळखीच्या गाठी भेटी. धीर देती एकमेका सांगून या गुजगोष्टी.
सहवासी फुलण्याचे भाग्य भाळी नाही आले. एका जागी कोमेजू दे, सुख काय कमी झाले.